हिवरखेड येथे संत तुकाराम प्रबोधिनीतर्फे शहराची शान असलेल्या चंडिका चौकात जगद्गुरू तुकाराम महाराज जयंती साजरी करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जगन्नाथ महाकाळकर तर प्रमुख अतिथीमध्ये मुन्नाभाई मीरसाहेब, रमेश दुतोंडे, सुरेश गिरे, संदीप इंगळे, किरण सेदाने, दीपक रायबोले, सुनील इंगळे, महेंद्र भोपळे, प्रवीण येऊल, डॉक्टर प्रशांत इंगळे, संजय शेंडे, राजू खान, विनोद डबाले, टाले गुरुजी, गणेश वानखेडे, दीपक रायबोले, नरेश बांगर, बाबूजी खोब्रागडे, बाळासाहेब नेरकर, एकनाथ भोपळे, नंदू शिंदपुरे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रथम संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली। त्यानंतर संत तुकारामाचे गाथा पारायण ते अभंगातील भावार्थाचे प्रास्ताविकातून महेंद्र कराळ सरांनी सांगून सगळ्यांनी तुकोबाचे अभंगाचे ज्ञानार्जन घेऊन आजच्या मोबाईल युगात कर्म धर्म थोटांडाचे पायंडा मोडीत काढून रमेश दुटोंडे यांनी सुद्धा तुकोबांनी रचलेल्या अभंगातील ज्ञानाचा अंगीकार करावा असे बोलले। मुन्नाभाई मीरसाहेब यांनी सुद्धा त्यांना अभिवादन करत संत अवताराची भूमी महाराष्ट्र असून भाग्यवान आपण की या महाराज संत मंडळीमुळे आपल्यावर म्हणजेच महाराष्ट्रावर भगवंताची नेहमीच कृपादृष्टी राहिली आहे। महेंद्र भोपळे यांनी सुद्धा सर्वात पहिले त्यांनी त्या काळच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणारे संत तुकोबाची माहिती सांगितली। डॉक्टर प्रशांत इंगळे, सभापती सुनील इंगळे, मनीष बांबोरकर यांनी सुद्धा तुकोबाबद्दल गाथा पारायणातील माहिती सांगितली। यावेळी या तुकारामाच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधनाला गावातील सर्व धर्मीय लोकांनी उपस्थिती दर्शवली। या कार्यक्रमाचे संचालन टाले सर, विकास गुंगड यांनी केले तर आयोजक संत तुकाराम प्रबोधिनीकडून आभार प्रदर्शन श्रीकांत परनाटे यांनी केले। जन्मतला न्यूजसाठी देवानंद किरकर यांची रिपोर्ट अकोटहून।